नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे पुण्यातल्या आपटे रोड येथील असलेल्या कॉरोनेट द बुटीक हॉटेलला. खाली तुम्ही बघू शकताय की शहाजीज द वेज वर्ल्ड आणि काहीतरी एक वरती बार होता जो पण व्हेजिटेरियन आहे. व्हेजिटेरियन बार ओके असेल, आपल्या लोकांना आवडत असेल. आपल्याला काय करायचं आहे, असो आपण चेक इन केलेलं आहे. पुढचे 4-5 दिवस आपण इकडे थांबणार होतो आणि सगळ्यात आधी बघूया याची एंट्री. बिग टेबल त्या वेज बारचं नाव आणि मग सेकंड फ्लोअरपासून सगळ्या रूम्स आहेत. 5-6 माळ्याची बिल्डिंग आहे. एक ट्रान्सपरंट अशी लिफ्ट आणि रिसेप्शन हॅसल फ्री होतं, काही टेन्शन नाही. सो पटकन आम्ही आत्ता लगेज ठेवलं होतं. आमचं जरा काय ते फॉर्म बिम भरणं असतं तेवढं झालं आणि मग विदिन 5 to 10 मिनिट्स आम्ही आमच्या रूमकडे रवाना झालो आहे. व्हिडिओ कर्टसी माझा मित्र सुमित कोंबुर्लेकर, जो सध्या 2 हिंदी शोज डिरेक्ट करतोय. एक म्हणजे वीर हनुमान आणि दुसरं म्हणजे शिवशक्ती. सो बिग थँक्स टू हिम. आता आपण बघूया, आम्ही दोघं पुढचे 4-5 दिवस ही रूम शेअर करणार होतो. एकदा बघून घ्या रूम कशी आहे ती. दरवाजाच्या लगेज बाजूलाच लगेज ठेवण्यासाठी एक सोय आणि परत एकदा लगेज ठेवण्यासाठी दुसरी सोय. एक लॉकरसुद्धा होता आणि बऱ्यापैकी डिसेंट साईजची रूम, एकदम स्वच्छ चकाचक अशी ही रूम. डबल ऑक्युपन्सीचं बेड. तुम्ही एक तर किंग साईज बेड सुद्धा घेऊ शकता किंवा असे डबल बेड सुद्धा घेऊ शकता. 2 बिस्लरीच्या बाटल्या आपल्याला मिळतात. चहा, कॉफी, मिल्क पावडर सगळे शॅशेज, वर्किंग कंडिशन मध्ये असणारा फ्रीज, डिसेंट साईजचा टीव्ही आणि एक वर्किंग डेस्क सुद्धा आहे. बघूया व्ह्यू कसा आहे तो. ते जिंदगी ना मिलेगी मधला अगर व्ह्यू चाहिए तो उस तरफ देखो. चला आता बघूया जरा बाथरूम कसं आहे ते. बाथरूममध्ये मी एक गोष्ट मिस केली आहे बाय द वे, आणि ती गोष्ट म्हणजे थांबा, हे वॉश बेसिन, सगळं डेंटल शेविंग किट सगळं तुम्हाला मिळतं. इंटरकॉम फॅसिलिटी, एक इकडे हँड शॉवर आणि नळ तुम्हाला दिसतोय. पण आपल्या डोक्यावरच एक भला मोठा असा शॉवर होता. म्हणजे त्या शॉवर खाली गरम गरम पाण्यात आंघोळ करणं म्हणजे हा मस्त अनुभव होता तो. वन शॉटच ठेवणार आहे. आणि शॅम्पू आणि बॉडी वॉश जेल त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे सुद्धा अगदी चकाचक आहे. आता जेवण बिवण आमचं सगळं बाहेरनंच होतं. ते काय मी शूट करत बसलो नाही, कारण कामानिमित्त आम्ही जरा बाहेर पण जात होतो. ब्रेकफास्ट आम्ही 4-5 दिवसांचं शूट नाही केलंय. नेक्स्ट डे जेव्हा मी म्हणजे फर्स्ट डे जो माझा होता इकडचा, तेवढंच मी ब्रेकफास्टचं शूटिंग केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला अंदाज येईल की ब्रेकफास्टमध्ये किती व्हरायटी आहे ते आणि फूड क्वालिटी कशी आहे ते. सो इकडे टोस्टर आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता बघताय. इडली आणि मेदूवडा आय थिंक यांचं खूप फेवरेट आहे, किंवा ते खाल्ल्या तरी जात नसेल, कारण 2-3 दिवस सलग इडली आणि मेदूवडा होता. असो, आणि सांबार, डोसा, इडली, सांबार, चटणी, त्याचबरोबर पोहायला इकडे काही स्विमिंग पूल नाही आहे या हॉटेलमध्ये. शिरा, साबुदाणा खिचडी, काय थालीपीठचा ओव्हरऑल प्रकार बघून किंवा टेक्स्चर बघून मला तेवढं काही ट्राय करावं असं वाटलं नाही. पराठे चांगले होते यांचे. व्हेजिटेबल्स आणि चिकन सॉसेजेस. सो हा होता एक शॉर्ट आणि स्वीट असा या हॉटेलचा एक छोटूसा व्हिडिओ. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. रूमची किंमत आहे साधारणपणे 5 ते 10,000 रुपयांपर्यंत, ज्या कॅटेगरीजच्या रूम तुम्ही घ्याल त्या हिशोबाने. सो एन्जॉय द स्टे जर तुम्ही इकडे गेलात तर.